नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही मैनावतीला घेऊन जेव्हा ऑफिसमध्ये येते, मैनावती आता सायलीला म्हणते की सायली, अग तुझं खरंच ऑफिस जावे, बापूंच खूपच छान आहे, अगदी झक्कास. आणि हे बघ ना, अग खुर्च्या सुद्धा त्यांना चाक वगैरे आहेत. म्हणून आता मैनावती ऑफिसलाच बघत असते, परंतु आता समोर मात्र मावशी आता उभी असते. आणि त्या मावशीला मात्र आता मैन्याने अजून काही बघितलेलं नसतं, परंतु जेव्हा आता बोलता बोलता आता मैनावतीचं लक्ष मावशीकडे जाते, आता मावशीला बघून मात्र मैनावतीला एक प्रकारचा जबरदस्त का बसतो ती बघूनच असते. आणि तेवढ्यात मात्र आता ती लगेच विषय बदलते आणि म्हणते की सायले, हे बघ आता ऑफिस बघून झालं, त्यामुळे चल बरं आता मी निघते. शॉपिंगबद्दल आपण जे काही बोललो होतं ते सर्व राहून दे, आणि तुझं जर काही काम असेल तर तू नंतर मागून ये, मी जाते. असे बोलून आता मैनावती तेथून लगेच जाण्याचं म्हणजे लगेच कारण शोधत असते. तर आता मैनावती जायला निघते. सायली तिच्या हाताला धरते, म्हणते की आई, अग थांब ना. अग मैनावती म्हणते की अग असं का? सायली म्हणते की अग आई, सावकाश जाऊयात आपण घरी, अगोदर ऑफिस तर बघून घे. अगं ऑफिसमध्ये आलेली माणसंसुद्धा नीट बघून घे. आता मात्र मावशी आहे तर ती अगदी पाहतच असते, कारण मैनावती मुद्दाम तिला ओळखतच नाही असं दाखवते आणि लगेच आपलं तोंड लपून तेथून जायला निघते. आता अर्जुन आणि सायली समोर ती मावशीची आणि तिची ओळखच नाही असं दाखवते. तर मैनावती म्हणते की सायले, अगं ऑफिस तर बघितलं मग जाते ना मी. तर अर्जुन लगेच आता मैनावतीला विचारतो की काय झाले? अहो बसा ना, मी सांगतो म्हणून बसा. तेव्हा लगेच आता मैनावती म्हणते की कशाला? सायली म्हणते की अगं आई बस ना. आता ते म्हणतात इतका तुला आग्रह करतात तर बस. शेवटी आता मैनावतीचा नाईलाज असतो. ती अर्जुन आणि सायलीकडे पाहते. अर्जुन म्हणतो, बघितलंस ना, खुर्ची छान आहे, चाक वगैरे आहेत तिला बरोबर. तो मैनावतीला आता मावशीकडे कस हीच लक्ष जाईल. आणि आता मात्र दोघे एकमेकींच्या समोर आल्यानंतर सत्य काय आहे हे सांगतील असे मात्र ठरवलेले असते. परंतु मैनावती मावशीकडे ढुंकून बघायला तयार नसते, कारण पूर्णपणे आता ही मैनावती अर्जुन आणि सायली यांच्या जाळ्यात सापडलेली असते. शेवटी मैनावती खाली मान घालून खुर्चीवर बसते. अर्जुन तिला विचारतो की काय झाले? मैनावतीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो, इतकी घाबरलेली असते. अर्जुन विचारतो की काय झालं? तुम्ही इतकं घाबरलेल का दिसतात? तेव्हा आता मैनावती शॉक होते आणि परत म्हणते की मी घाबरले नाही हो. अर्जुन विचारतो की कशाची भीती वाटते का? तर आता मैनावती म्हणते की नाही हो. आणि कुठे काय असं करत असते? तर अर्जुन आता डायरेक्ट पॉइंटवर येतो आणि मावशीकडे बोट दाखवत तो विचारतो की हे बघा, तुम्ही यांना ओळखतात का? मैनावती आता जेव्हा मावशीकडे बघते आणि विचारते की ह्या कोण आहेत, मी नाही ओळखत त्यांना. आता महिना होती असं म्हणल्यानंतर मावशींना तर खूप राग येतो, कारण आता मैनावती मुद्दाम मी यांना नाही ओळखत असे दाखवते. तेव्हा सायली लगेच म्हणते की आई, तू खोट बोलू नकोस, मला माहिती आहे की तू यांना चांगलं ओळखते म्हणून, आणि कसं ओळखते ते सुद्धा माहिती आहे. तर आणि हे पक लहान असताना मात्र तू यांना देऊन टाकलंस म्हणजे, आणि त्याबदलात आता माझ्या त्यांच्याकडून पैसे घेतले म्हणजे तुम्हाला यांना विकलं होतं. तर तेव्हा लगेच मैनावती मुद्दाम उभी राहते आणि जसे तिला काहीच माहिती नाही असे दाखवून म्हणते की सायले, अगं तू काय बोलतेस? माझ्यावर आरोप करतेस? आणि मुद्दाम आता डोक्याला हात वगैरे लावते आणि रडण्याच थोडसं मोठ्याने नाटक करते. डोक्याला हात लावून म्हणते की अरे कर्मा माझं, सायली काय बोलते तू हे आज? आणि लगेच आता मोठमोठ्याने रडण्याच अगदी नाटक करायला सुरुवात करते की देवा, अरे देवा, बघ ना, माझीच मुलगी आज माझ्यावर कसं नाटक करते ते. अरे देवा, हे ऐकण्या अगोदर तू मला तुझ्याकडे का बोलावून घेतलं नाही रे? म्हणून आपले कान सुद्धा आता दोन्ही हाताने दाबते, डोक्याला हात वगैरे अगदी डोक मारून घेत असते. तेव्हा आता मैनावतीचा हा चाललेला तमाशा बघून
आता मावशी ओरडते की अग मैने, अग किती तमाशा करशील अग तू आणि तुझा दारुडा नवरा अग सायलीला विकायला. तुम्ही माझ्याकडे घेऊन आला होतात आणि त्याबद्दल तर तुम्ही माझ्याकडून रोकड घेतली. रोकड अग मी तुम्हाला पैसे दिलेत म्हणून तुम्ही ते टेलरिंगचं दुकान उघडलं. तर मैना होती. आता नक्की काय करू? मावशीकडे बघू की सायलीकडे बघू? तिला काही एक कळत नसतं, कारण तिची जे काही खोट बोलणं आहे ना, ते आता अर्जुन आणि सायली यांनी मात्र पकडलेलं असतं. आणि मावशी मात्र आता प्रत्येक तिचे जे काही खोट कारण आहे तर ते तिच्या समोर आणण्याचा आता प्रयत्न करत असते. मैना होती म्हणते की नाही ग. तेव्हा आता मावशी म्हणते की अगं तुझी ही मुलगी होती ना, ती पळून गेली आणि तरी सुद्धा तू माझ्यावर असले आरोप लावतेस, माझ्याकडून पैसे घेतेत आणि वर माझ्यावर तक्रार करतेस का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन? तेव्हा आता मैनावती म्हणते की कुठले पैसे आणि कुठली तक्रार? मी कुणाचे पैसे घेतलेले नाही. तर मैनावती आता रडण्याचं नाटक करते आणि मावशीवरच आता आरोप करायला सुरुवात करते. आता रडण्याचं नाटक करून सायलीला म्हणते की सायले, अग ही कोणती बाई आहे आणि ती माझ्यावर असे आरोप करते आणि तू तिच्यावर विश्वास ठेवते? सायली, अग बघ ना, तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. अग हे बघ पोरी, अग 9 महिने मी तुला पोटामध्ये ठेवलंस, तुला वाढवलंस आणि मी तुझ्याबरोबर असं करेल का नाही ग सायली? अग सायली, मी असं नाही केलेलं म्हणून आता मावशींना खोट पाडण्याचा प्रयत्न. अगी रडत आता जीवाचा अकांताव करत मैनावती आता सायली आणि अर्जुन या दोघांना सांगत असते. आता मैनावतीच जे बोलणं आहे तर ते ऐकून मात्र मावशींना खूप राग येतो. तेव्हा आता सायली लगेच म्हणते की आई एक तर आवाज कमी कर, हे यांचं ऑफिस आहे. तर मैनावती म्हणते की अग सायले, हे वाटेल ते बोलते आणि तू कसं ऐकून घेते? अगं हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव आणि हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते की मला सगळं काही कळालेलं आहे. या बाईला नेमकं कोणीतरी पैसे चारलेत तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी अगदी विष पेरण्यासाठी. आता महिना होती स्वतःची चूक आहे लपवण्यासाठी. आता मात्र या मावशीवर आरोप करत असते आणि आता मैनावतीच खरं रूप मात्र अर्जुन आणि सायली या दोघांनी परफेक्ट ओळखलेलं असतं. जोर जोराने ओरडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो खरं सांगते. अगदी जीवाचा कांगावा करत असते, अकांताव करते आणि आता म्हणते की खरंच ही बाई खोट बोलते आणि नाही सायली, मीच तुझी आई आहे आणि मी कशाला तुला विकेल ग? मावशींना राग येतो. मावशी म्हणते की अग मी तुला पैसे दिले होते, ते सगळे उपकार तू विसरलीत का? अग जर मी तुला पैसे दिले नसते तर तू आणि तुझ्या मुली उपाशी मेल्या असत्यात. तेव्हा आता मैनावती म्हणते की नाही अग सायली, ही खोट बोलते. अग मी आणि तुझ्या बाबांनी मिळून खूप कष्ट केले, अगदी दिवस रात्र आणि अगदी तुमचं पालन पोषण केलं. ही बाई खोट बोलते सायले. हे बघ अग सायली, आम्ही खूप इमानदारीत काम केलं, परंतु कधी खोटेपणा केला नव्हता. 2-3 दिवस उपाशी राहिलो पण कधीही खोटेपणा नाही केला. सायली आता रडण्याचं खूप नाटक करत सायलीला हे सर्व सांगते. आता ही मैनावती किती खोट बोलत आहे हे मात्र अर्जुन आणि सायली पूर्णपणे ओळखतात. तेव्हा आता मैनावती लगेच अर्जुनच्या पायाशी येते आणि म्हणते की जावे बापू, मी तुमच्या पाया पडते, परंतु यातून मला वाचवा. अहो हे असल्या आरोपणाला नाही सहन होत. प्लीज जावे बापू, मला वाचवा. हो अहो जावई बापू, मी तुमच्या पाया पडते. तर अर्जुन म्हणतो की अहो काय करतात, उठा, तुम्ही माझ्या पाया कशाला पडतात? तुमच्या पायावर अगदी जीव आपटून मी जीव देईल, परंतु मी नाही उठणार. म्हणून मैनावती आता अगदी देखाव करत असते. तेव्हा मात्र आता मावशी म्हणते की अग मैने, किती खोट बोलन, किती खोटारडी आहेस तू आणि तरीच इची पोरगी इच्यासारखी इरसाल निघाली. तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघून या मावशीकडे पाहतात. तेव्हा सायली आता मैनावतीला म्हणते की आई उठ बरं तू. अगं आई काय चाललं तुझं? हे सर्व हे ऑफिस आहे, हे सुद्धा तुला नाही कळत का? उठ बरं,
तेव्हा आता मैनावती रडण्याच नाटक करत म्हणते की हे बघ सायली, मी जीव देईल परंतु हे खोटे असले आरोप मला नाही सहन होत. म्हणून तिने अर्जुनचे पाय पकडून ठेवलेले असतात आणि मी नाही उठणार जोपर्यंत माझ्यावर हे आरोप केले जातात तोपर्यंत मी नाही उठणार म्हणून आणखीनच रडण्याच नाटक करत असते. तेव्हा आता अर्जुन परत म्हणतो की बरं आई ठीक आहे, मी ठेवला तुमच्यावर विश्वास. आणि तो अर्जुनच्या हाताला मैनावतीने धरलेलं असतं तर अर्जुन तिला हाताला धरून उभा करतो. मैनावती तसतशी आता जोराने रडण्याच नाटक करत असते. तर आता अर्जुन म्हणतो की सावकत जरा. मैनावती रडण्याच काही थांबत नाही. तर मावशींना आणखीनच राग येतो. अर्जुन मैनावतीला पाणी प्यायला देतो. तर मैनावती म्हणते की जावे बापू बघा अहो काय झालं, हे सर्व मला पाणी प्यायला नकोय आणि खरंच तुमचे खूप उपकार झालेत. म्हणून आणखीन अगदी आपले कान दाबून रडत असते, अगदी मोठमोठ्याने. तर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात. जीवात जीव आला माझा आणि खरंच तुमचे खूप उपकार झालेत. तेव्हा आता सायली स्पष्ट शब्दात मैनावतीला म्हणते की हे बघ आता मात्र हा विषय स्टॉप झाला, परंतु असं नको मानू तू की आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुझं म्हणणं आम्हाला पटलं असेल. आम्ही या सगळ्याच्या खोलाशी नक्की जाणार. मैनावती बघून असते आणि परत रडण्याच नाटक करत म्हणते की हो नक्की जा. तर तुम्हाला याच्या मुळाशी जायचं असेल तर जाऊ शकतात. काय करायचं, काय कोणता शोध घ्यायचा आहे तर तो घेऊ शकतात. आणि हे बघ अगं मी काही केलेले नाही, त्यामुळे मी कशाला घाबरू. मी नाही घाबरत. तर तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकते. तेव्हा मात्र आता अर्जुन बसत त्यावर आता पुन्हा अस्मिता विचारते अगं ते खरंच खूप गरीब आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. तर सायली म्हणते की अहो हे बघा अस्मिता ताई, अहो त्याच्याच तर त्या फायदा घेतात. आणि हे बघा आई बाबा, अस्मिता, पूर्णाजी, तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात, परंतु तुमचा हाच दुबळेपणा तुम्हाला नडत असेल तर मला मात्र ते अजिबात नाही चालणार. म्हणून तुम्हाला हे सर्व समजावून सांगते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हो सायलीचे आई बाबा होते म्हणून मात्र मी त्यांना खूप समजावून घेतले आणि त्यांच्या जे काही चुका आहे तर त्या माफ केल्यात आणि पुन्हा त्यांना समजावून घेऊन अगदी माफ सुद्धा केलं. परंतु आता ते त्यांचं जे काही वागणं आहे तर ते फार असं ऑड होत चाललेलं आहे आणि जे काही वागतात ते अगदी खोट वागतात. म्हणून सायली आता म्हणते की हे बघा, त्यामुळेच मी तुम्हाला हे सर्व सांगते आणि म्हणूनच तुम्ही माझं हे सर्व ऐका. जर ते चुकीचं वागत असतील तर तेथल्या तेथे त्यांना दाखवून द्या. ते त्यांच्या चुका मात्र पोटामध्ये घालू नका. आता पूर्णाजी सायलीला विचारतात की सायली, अगं नेहमीपेक्षा काही वेगळं घडलेलं आहे का, परंतु तू अचानक मात्र त्यांच्यावर असे संशय घेत का बोलायला सुरुवात केली. तर आता अर्जुन म्हणतो की नाही सायली, पूर्णाजीच्या मनामध्ये आत्ताच नाही तर पहिल्यापासून त्यांच्याविषयी शंकाच आहे. तिला ते आपले आई बाबा वाटतच नाहीत. म्हणून आज सगळ्यांना एकत्र करून आता एकत्र बोलावून या निर्णयापर्यंत ती पोहोचलेली आहे. तर त्यानंतर आता सायली पुढे म्हणते की मी असा विचार का करते, हे सगळं काही वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगून दाखेल. तोपर्यंत प्लीज मी तुम्हाला विनवणी करते की आई बाबांच्या चुका आहे तर त्या पोटामध्ये घालू नका. आता प्रिया मात्र हे सर्व ऐकते तर प्रियाला धक्का बसतो. म्हणजे सायलीला आता सदा आणि मैनावतीबद्दल संशय आहे. तर आणि तिला एवढं काय कळालं असेल आणि त्यांना जर कळाले की मीच त्यांची खरी मुलगी आहे तर आणि जर मग असे झाले तर त्यांच्याबरोबर मला सुद्धा ते घराबाच्या बाहेर काढतील. म्हणून प्रियाता खूपच घाबरते. तेव्हा आता अर्जुन या सगळ्याचा विचार करत आपल्या रूममध्ये असतो आणि आता मात्र तो विचार करतो की नक्की मी साईच्या आईबाबांना घरी तर घेऊन आलो, परंतु त्यामागच जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते मी नाही चेक केलं, त्याबद्दल विचार केलाच नाही. खरंच मी खूप घाई केली होती त्यावेळेस. म्हणून अर्जुनच्या हातात झालेली चूक लक्षात येत असते आणि प्रत्येक गोष्टीचा तो बारीक विचार करतोय. आता त्यांना घरी आणण्या अगोदर त्यांचं बॅकग्राऊंड चेक करायला होतं
आणि मी तर काय केलं की सायलीवरच आता संशय घेऊन तिच्यावर विरोध केला. तिचं बोलणं अगदी मी मनावर घेतलं नाही, परंतु सायलीचा जो डाऊट होता तो अगदी खराब होता. तर आणि आता मात्र सायलीची समजूत मी कशी काढायची. आणि तेवढ्यात सायली ही कॉफी घेऊन अर्जुन सरांजवळ येते. कॉफी तिथेच ठेवते आणि अर्जुनशी ती आता बोलत नाही आणि कामाला लागते. आता ती बेडवर येते आणि बेडवर ज्या घड्या साड्यांच्या आहेत तर त्या साड्या ठेवायला घेते. तेव्हा आता अर्जुन उठतो आणि म्हणतो की बायको हे बघ मी काय लिहिलेलं आहे. तेव्हा आता सायली मग विचारते की यादी कसली आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं यादी नाही, तर प्लॅन आहे. लोखंडांचं सत्य बाहेर आणण्यासाठी केलेला हा प्लॅन. तर संशयास्पद जे काही आता हे काही मुद्दे आहे तर ते मात्र त्याने त्या वहीवर लिहिलेले असतात. सायली हे सर्व पाहते आणि अर्जुनकडे पाहतच असते. तर आता अर्जुन पुढे म्हणत असतो संशयास्पद मला जे काही आता हे काही कारण मला सापडले आणि मीत यांचा जो काही बॅकग्राऊंड आहे. तेव्हा आता सायली हसते आणि सायली म्हणते की नाही हो, आज मात्र तुमच्यामध्ये इतका मोठा संचार कुठून संचारला ते मी पाहते. जेव्हा मी तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलले, त्यांच्याबद्दल शंका येते असं म्हटले, तर त्यावेळेस तुम्ही काय केलं तर माझ्याशी वाद घातला. तर आणि माझ्यासमोर ते DNA रिपोर्ट सुद्धा फेकलेत. मग अचानक आता मात्र तुम्हाला कशी उपरती झाली, स्वतःची चूक कशी लक्षात आली बरं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ती बाई होती ना, ती आल्यानंतर मला डाऊट आला. खरा तर नक्की कुठेतरी काहीतरी गडबड आहेच आणि आपण शेवटी सत्यापर्यंत पोहोचायला हवेच, काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा आता सायली म्हणते की हो का, म्हणजे आता ती बाई आल्यानंतर तुमच्या शेवटी लक्षात आले. तर आणि अगोदर मी तुम्हाला ओरडू कान टोचून सांगत होते, पण तरी सुद्धा तुमच्या लक्षात येत नव्हते. तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं तसं नाही. तर सायली म्हणते की हे बघा, तुम्ही काही करू नका. जे काही आता करायचं आहे तर ते सर्व मी करेल. तर त्यामुळे तुम्ही बसा आता. ती केस अगदी हडल करत आणि हे बघा, जेव्हा मधुभाऊंची केस होती तेव्हा मी तुमच्याबरोबर काम केलं होतं आणि केस सुद्धा मी हडल करू लागले. तर त्यामुळे मात्र आता कुणाचा माग कसा काढायचा हे थोडफार मला सुद्धा कळते. मला सुद्धा काही कमी समजू नका. तर आता थोडीशी रागाने ती डायरी आहे तर ती अर्जुनच्या हातात देऊन घ्या असं म्हणून सायली आता पोरेतच खाली निघून जाते. तेव्हा आता अर्जुन ठरवतो की सायली, कितीही काही झाले तरी आता मी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि तुझी मदत नक्की करेल. म्हणून तो आता इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायला घेतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर चैतन्याचा कॉल येतो. आता अर्जुन स्वतःला विचारतो की याचा फोन का आला असेल, म्हणून तो फोन उचलतो आणि बोल असे म्हणतो. तिकडून आता चैतन्य म्हणतो की अरे तू रेडी आहेस का, आणि मी इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलेलं आहे की नक्की ते आता आपल्याला इकडे भेटायला येतात. तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय रे, अरे तुला कसं माहिती, तू कॅमेरा वगैरे लावला की काय. मी इन्स्पेक्टर सावंत त्यांना भेटायला जातोय आणि जे काही आहे ते कसे कळाले. तर चैतन्य म्हणतो की अरे तू ठीक तर आहेस ना, काल तू स्वतः मला म्हणाला होता अरे आपल्याला ते काम उद्या पूर्ण करायचे आहे. तर आणि त्याच कामासाठी आपल्याला इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला जायचं आहे, विसरलास का तू. तेव्हा आता अर्जुनच्या लक्षात येते. अर्जुन म्हणतो की हो चैतन्य, राईट एकदम. परंतु एक गोष्ट मी तुला सांगतो की लग्न करू नको बर का, आणि बायको आल्यापासून मेमरी लॉस होते. तर चैतन्याला खूप हसायला येतं. तेव्हा चैतन्य हसून म्हणतो की अरे हे बघ, माझं लग्न करण्याचा अजिबात विचार नाही. ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की गुड, आणि जर तुझं मेमरी आता ही लॉस झाली नसेल तर मात्र मला सांगशील का इन्स्पेक्टर सावंतांना का फोन करायचा. तर आता अर्जुन म्हणतो की ऐकून घे, लोखंडांच्या बद्दल आता जी काही माहिती आहे ती सगळी चेक करायची आहे. तरचा बॅकग्राऊंड आहे तो सगळं आपल्याला अगदी व्यवस्थित बारक्याने तपासून पाहायचं आहे. त्यामुळे 10 मिनिटात तुम्हाला गेटच्या बाहेर भेट. आता आपण नंतर निघूया. तर चैतन्य म्हणतो की ओके ठीक आहे,
मी लगेच येतो, आता चैतन्य तयारच असतो. तर अर्जुन फोन ठेवल्यानंतर आता आपल्या स्वतःच्या मनाला म्हणतो की माझा आणि माझ्या बायकोचा आता एक हेतू आहे, तर तो लोखंड आहे. त्यानंतर मात्र आता बाहेर सायली किचनमध्ये असते. कल्पनाने आता कुस विमल मात्र तिथे बसलेले असतात. तर आता सायलीही विचार करते की मी यांना तर म्हणाले मला कुणाच्याही माग काढता येतो, परंतु आता इतका मोठा शोध आपण कसा घ्यायचा बरं, याचा ती विचार करत असते. नंतर आता कल्पनाही सायलीच विचारते की सायली, तू पूर्णाजीच्या गोळ्यात दिलेल्या आहे का? सायली म्हणते की नाही आई, त्यांच्यासाठीच. मी आता दूध गरम करते तर आणि त्यांना देते. आणि तेवढ्यात आता गुड मॉर्निंग करत सायलीकडे बघत अर्जुन मात्र तेथे येतो आणि मम्माला गुड मॉर्निंग म्हणतो. आणि आता तो कल्पनाला म्हणतो की मला ऑफिसला जायचं आहे, तर उशीर होतोय, जरा लवकर मला ऑफिसला जावं लागेल. तर तेव्हा मात्र आता सायली विमलताईंना डबा द्यायला सांगते. तर विमलताई म्हणतात की अहो सायली मॅडम, तुम्ही अजूनपर्यंत डबा नाही भरलेला. तर तेव्हा आता सायली लगेच रागाने तुम्ही भरा असं म्हणून आतमध्ये निघून जाते. अर्जुन आता तिच्याकडे रागाने पाहत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांकडे पोलीस स्टेशनला येतात आणि तो मोबाईलमधील फोटो दाखवतात बद्दल आता ते माहिती विचारत असतात. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की चोरीची काही अगदी मामला आहे का, त्यांनी चोरी वगैरे केली का, आणि काही कुठे दारू वगैरे पिऊन तमाशा वगैरे केला आहे का. तेव्हा आता लगेच त्या दोघांना आता इन्स्पेक्टर घेऊन यायला सांगतो. आणि तेव्हा मात्र आता पोलिसांनी लोखंड्याला पकडून आणलेलं असतं. आता लोखंडेला बघून मात्र अर्जुनला धक्का बसतो आणि आता सदाशिव मात्र हा अर्जुनकडे पाहत असतो. अर्जुनला बघून तो खूप घाबरतो. त्यानंतर आता इकडे सायली ही जी गोधरे आहे ना, आणि विचारते की यांची आहे का, तर पूर्णाजी म्हणते की अगदी प्रतिमाची आहे. तर आणि बघ, या गोधरीशिवाय ते बिचारीला झोपच येत नसते. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ प्रतिमा, त्यांना आता सगळं काही जुनं आठवायला लागलेलं आहे, मग त्यांना आताही त्यांची गोधरी सुद्धा आठवेल का. तेव्हा आता प्रतिमा झोपलेली असते. पूर्णाजी आणि सायली आता प्रतिमाच्या घरी गोधरे घेऊन येतात आणि त्यांच्या अंगावर टाकतात. तर प्रतिमा लगेच उठते. तर पूर्णाजी विचारते की प्रतिमा, अग तुला ही गोधरी आठवते का. आता प्रतिमाला खूप काही आठवलेलं असं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.